बातमी नागपूरची आहे। नागपूरमध्ये बच्चू कडूंचं जंगी स्वागताची तयारी सुरू झालेली आहे। विमानतळ ते आंदोलन स्थळापर्यंत हे जंगी स्वागत असेल। शेतकरी हे कडूंच्या स्वागताकरता नागपूर विमानतळावर सुद्धा जाणार आहेत। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आज दुपारी 12 वाजेपर्यंत बच्चू कडू नागपुरात पोहोचतील, आंदोलकांची भेट घेतील आणि त्यानंतर आंदोलनाची सांगता जी आहे ते होण्याची शक्यता आहे। मात्र सद्यस्थितीत आंदोलन सुरूच आहे। या सभागृहात पाहाल तर या पद्धतीने जे आहे ते आंदोलक याच ठिकाणी जे आहे ते ठिय्या मांडून बसले आहेत। आता यांना आतुरता आहे, बच्चू कडू मुंबईमधून नागपूरमध्ये कधी येणार। रात्री त्यांचं विमान मिस झाल्यामुळे ते येऊ शकले नाही, आज ते पोहोचतील। भाऊ, काय आदेश आलेले बच्चू भाऊची, कधीपर्यंत पोहोचणार आहे? हे पहा, बच्चू भाऊ 12 वाजेपर्यंत नागपूरला पोहोचतील। रात्री त्यांची फ्लाईट मिस झालेली आहे आणि बच्चू भाऊ यांची विजयी मिरवणूक या नागपूरच्या एअरपोर्टपासून त्या आंदोलन ठिकाणापर्यंत आहे आणि इथं आल्याच्या नंतर बच्चू भाऊ हे सर्व शेतकऱ्याला संबोधित करतील। एकजुटीची ताकद आज या ठिकाणी दिसलेली, सर्व पक्षीय सर्व शेतकरी संघटनांची एक ताकद असल्यामुळं सरकारला या ठिकाणी झुकावं लागत आहे। आम्ही तर ही पण तयारीत आलेलो होतो। शेतकरी गोळी जरी छातडावर आली तरी आम्ही गोळी घेण्याची तयार होतो। गुन्हे तर हा एक दागिनाच आहे आंदोलकांचा, जोपर्यंत गुन्हे दाखल होतील तोपर्यंत सरकार मानत नाही। म्हणून गुन्हे दाखल होतील आणि होत राहतील आणि झालेले आहेत, आतापर्यंत देखील झालेले आहेत। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।